प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम माले शिकविते बोली. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ऐकूया समन्वित कार्यक्रम माले शिकविते बोली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. निखळ सौंदर्यातून होणारा कलाविष्कार हा कलात्मक असतो, मनाला रिझवणारा असतो. परंतु माणसाला अंतर्मुख करण्यासाठी जीवनातील नाट्य रेखाटण्याची क्षमता त्याच्यात येण्यासाठी जरुरी असतो तो वेदनेचा पीळ. त्यातूनच मग शाश्वत मूल्य जोपासणारं तत्वज्ञान जन्माला येतं. ज्या परिसराबाहेर बहिणाबाईंचं पाऊल कधी पडलं नाही, त्या परिसरात कविता ही काय असते हे माहीत असणं असंभवच होतं. सोपानदेवांच्या चुलत्यांना एकदा कुणीतरी म्हटलं, तुमची वहिनी छान कविता करते. त्यावर ते म्हणाले की ती कविता करत नसून जात्यावर वव्या म्हणते. छापून येते तीच कविता, अशी त्या काळची धारणा होती. तरी पण खानदेशातली ही खेडवळ स्त्री आपल्या संसाराची, जीवनाची, निसर्गाची गाणी अविरतपणे गात होती. सहज धर्म म्हणून कळीनं फुलावं, विकसित व्हावं, गंध उधळावा आणि मिटून जावं अशी बहिणाबाईंची गाणी आकारत होती. रानात फुललेल्या एकट्याच वनवासी फुलासारखी बहिणाबाईंची कविता. अत्रेंसारखा जाणकार जेव्हा त्या आडवाटेला गेला तेव्हाच या फुलाचं स्वाभाविक सौंदर्य आपल्याला माहीत झालं. फुलणं हा फुलाचा सहज धर्म, वाहणं हा पाण्याचा आणि हवेचा सहज धर्म, तितकाच गाणी गाणं हा बहिणाबाईंचा सहज धर्म होता. त्यांचं मूल्य त्या जाणत नव्हत्या. काव्य जगताशी परिचय नाही, काव्यांची जाण नाही. इतकंच नव्हे तर काव्य हा शब्दही माहीत नाही. काव्य ही एकाकी जीवनातील त्यांची सोबत होती. कष्टमय जीवनातील विरंगुळा होता. संसारातील काबाड कष्टात देह झिजवीत असता अंतरात दाटून आलेल्या भावनांची शब्दरूपी कड होती. बहिणाबाईंच्या काव्याला अनुभूतीचं अधिष्ठान आहे. माय सरस्वतीनं जे बीज मनात पेरलं होतं त्याला त्यांनी अनुभवानं, संस्कारानं आणि परंपरेनं पोसलं. त्यांचे वडील गावचे महाजन असल्यानं उच्च दर्जाच्या लोकांची, साहित्यिकांची त्यांच्या घरी ये-जा असे. त्यातूनही बरेचसे संस्कार बहिणाबाईंवर घडले. म्हणूनच रूढ अर्थानं त्या शाळेत गेल्या नसल्या, निरक्षर असल्या तरी त्या अशिक्षित नव्हत्या. या शाळातून त्यांना जे शिक्षण मिळालं ते बरंचसं समृद्ध होतं. बहिणाबाई ज्या वर्तुळात वावरत होत्या त्यात लोकगीतं, स्त्रीगीतं, परंपरेनं जात्यावरची गाणी, मोटेवरची गाणी त्यांनी ऐकली होती. बहिणाबाई सतत कुठल्या ना कुठल्या भाववृत्तीमध्ये मग्न असत. अशा भावावस्थेतून एखाद्या स्वप्नासारखी स्वयंभूपणे त्यांची कविता उभारली. बहिणाबाई काबाड कष्टात बुडून गेलेल्या असतानाच मनानं मात्र त्या एका निराळ्याच भावना विश्वात रममाण झालेल्या असत. बहिणाबाईंचा सहवास लाभलेल्या आणि बहिणाबाईंना जवळून बघितलेल्या त्यांच्या नातसून पद्माबाई चौधरी म्हणतात, बहिणाबाईचा जन्म नागपंचमीचा आहे. श्रावण महिन्यातली नागपंचमी आणि मृत्यू दिवाळीनंतर नाग दिवाळी येते तेव्हा बी नाग दिवाळीचाच मृत्यू येईल. बहिणाबाईचा स्वभाव चांगला होता, वातावरणही चांगलं होतं. बहिणाबाई देखत माझं लग्न झालं. माझ्या लग्नानंतर बहिणाबाई 6 महिन्यानं वारल्या. बहिणाबाईला मी बघितलं आहे. बहिणाबाईचा मृत्यू इथेच झाला, एका पटाच्या शेजारी. बहिणाबाई वारल्यानं त्या दिवशी सोपानदेव अकोल्याला जायला होते. त्यांनी भुसावळला एक म्हातारी दिसली तर आईची आठवण आली तर ते जळगाव स्टेशनवर उतरले. इथे आल्या तर बहिणाबाई खाली टाकलेल्या होत्या. मग ते वारल्यानंतर हिशे वाटेनी होईल ते. मग त्यांना बहिणाबाईच्या त्या पेटीमधल्या कागदपत्र पाहिले ते त्यांना त्या 2 वह्या सापडल्या. बहिणाबाई म्हणत होत्या, माझ्या लेखात माझ्या नातवाचं लग्न झालं पाहिजे. आणि मी जशी गाणं गायते, मी घटावर गाणं गायलं की त्यांच्या बहिणीचा मुलगा ओळीवर टिपत होता. आणि तसं तुम्ही पण पुढे बहिणाबाईला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. कासाबाई मोठे आणि सोपानदेव लहान. कासाबाई मोठी होती. बहिणाबाईंचा परिचय जीवनाचं तत्वज्ञान, श्रमाची प्रतिष्ठा,
भाव, सौंदर्य, प्रतिभा, निसर्गकन्या, विचार आणि कल्पना याद्वारे बहिणाबाईंचं व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर येतं. बहिणाबाईंच्या काव्यातून वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या विषयांसंबंधी व्यक्त झालेली त्यांची मतं आणि तत्कालीन व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार यातून बहिणाबाईंच्या स्वभावाचं दर्शन होतं. बहिणाबाई आपल्या गाण्यांमध्ये मोजून मापून शब्द वापरत असत. तसंच बोलताना सुद्धा शब्दांचा वापर जपून करायला हवा, योग्य तेच शब्द वापरावे असा बहिणाबाईंचा कटाक्ष होता. एकदा बहिणाबाई सोपानदेवांना म्हणाली, तू जे सबद बोलतो त्या शब्दाशी तू कधी बोलला का रे? सोपानदेव म्हणाले, शब्दांशी कसं बोलायचं? मग तिने एक उदाहरण देऊन स्पष्ट केलं आणि म्हणाली, एक एक सबद कसा ज्ञान शिकवतो ते शिकलं पाहिजे. हा संवाद वाचल्यानंतर तुकाराम महाराजांच्या आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या ओळी लगेच आठवतात. गाणी हा बहिणाबाईंचा विसावा असला तरी काव्य हा त्यांचा छंद नव्हता, तर त्यांचा प्राणच होता. त्या कुठेही असल्या तरी काव्य त्यांच्या बरोबरच सदैव असायचं. विचारी, संवेदनशील, संस्कारक्षम मन सभोवतालच्या दृश्यांना, वस्तूंना आणि घडामोडींना नादमय शब्दात लयबद्ध करून ठेवण्याचा खेळ खेळत असतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिणाबाईंचं काव्य होय. याविषयी बोलताना साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे म्हणतात, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. बहिणाबाईंचं साहित्य अक्षर साहित्य आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनासंदर्भात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या या आदरणीय कवयित्रीच्या साहित्याचं वेगळेपण, मौलिकता जाणकार रसिक वेगवेगळ्या माध्यमातून अधोरेखित करतात. बहिणाबाईंच्या कवितेतील सत्वशील माणूसपण आणि जीवनमूल्यांची प्रखर जाणीव हा संस्कार सर्वाधिक महत्वाचा आहे. अरे होतो छापी सनी कोरा कागद शहाणा असं म्हणणाऱ्या कवयित्री बहिणाबाई यांच्या साहित्यावर आधारित काही सांस्कृतिक कार्यक्रम रंगमंचावर सादर होतात. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित काही माहितीपटही प्रसारित आहेत. सोप्या शब्दात जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी, डोळ्यात अंजन घालणारी बहिणाबाईंची गाणी घराघरात ऐकली जातात. अनेकदा भाषणात, व्याख्यानात, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्गात त्यांच्या साहित्याचे संदर्भ दिले घेतले जातात. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या मौखिक साहित्याचं संकलन त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी केलं. बहिणाबाई चौधरी यांचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आचार्य प्रके अत्रे यांनी सोन्याचा हंडा सापडला या शब्दात सोपानदेव चौधरी यांच्यासमोर केलेला उल्लेख खरोखरच आपल्या खानदेशवासियांना अभिमानास्पद आहे. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरले. माझ्यासाठी पांडुरंग तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंग तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये उगवत. सुग्रण पक्षी किती सुंदर घरट तयार करतं. परिश्रमाशिवाय सुंदर निर्मिती कशी शक्य आहे. कष्टाची भाकरी अमृतास जिंकी हा बहिणाबाईंवरील संस्कार खोलवर होता. मौखिक परंपरा, जात्यावरच्या ओव्या यांच्याशी बहिणाबाईंचं असलेलं घट्ट नातं, त्या पाळामुळांचा अभ्यास संशोधक करतात. दररोजच्या जगण्यातील काही अनुभवांची मांडणी करताना, आपलं निरीक्षण नोंदवताना आणि त्या संदर्भात स्वतःचं भाष्यही प्रकट करताना बहिणाबाई ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म बारकाव्यांसह व्यक्त होतात ते व्यक्त होणं फारच दर्जेदार असतं. भाषा विज्ञान ही स्वतंत्र ज्ञानशाखा या दृष्टीने आज परिचित आहे. बहिणाबाईंना हे ज्ञान निसर्गतः अवगत होतं का असा प्रश्न अभ्यासकांना पडतो. कोणता शब्द उच्चारताना नेमकी काय स्थिती होते याचं बारकाईने वर्णन करतात तेव्हा बहिणाबाई भाषा विज्ञान ज्ञानशाखेच्या जाणकार अभ्यासकच वाटतात. माय म्हणता म्हणता होट होटा लाग भिडे, माय म्हणता म्हणता होट होटा लाग भिडे, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. जगभर बोलीभाषा जतन करण्यासंदर्भात जागरूकता असल्यामुळे लेवा पाटीदार बोलीत असणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचाही अनेक पैलूंनी अभ्यास केला जातो. त्यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी एमफिल पीएचडी पर्यंत पदवी प्राप्त केली आहे. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अगदी मोजक्या शब्दात साऱ्या नांदत्या स्त्रिया माता भगिनींच्या हृदयातला अंतस्वर बहिणाबाई इथे प्रकट करतात. वर्तमानाचा धागा कर्तव्य कठोरपणे जपणाऱ्या, आहे त्या परिस्थितीला निर्भीडपणे सामोरे जाणाऱ्या बहिणाबाईंनी दुष्काळग्रस्त परिस्थितीत मेहरुण तलावावर मजुरीही केली. स्वतःचं शेतशिवार होतं, पण दुष्काळ अन्नपाणी महाग करतो. बिकट परिस्थिती असताना वाट काढत राहणारी बहिणाबाई केवळ शब्दातून सकारात्मक दृष्टिकोन देते असं नाही, कवयित्री स्वतः तसं जगली होती. म्हणूनच बहिणाबाईंच्या कविता तिच्या अनुभवाची पाठशाळा समजावून सांगतात. पती निधनानंतर तप्त वास्तव या माऊलीनं स्वीकारलं, मन पक्क केलं. 3 लेकरं समोर होती.
आहे ते आहे हे वास्तव स्वीकारून आयुष्याच्या वाटेवर मनस्वी चालत राहणं बहिणाबाईंची धारणा होती. सत्य धारदार काचेसारखं असतं हे तिला माहित होतं. म्हणूनच जगण्याचं तत्वज्ञान सांगण्यासाठी बहिणाबाईंसारखी कवयित्री संदर्भ ग्रंथांची पानं पाहत नाही. ती वाचते स्वतःला अंतर्बाह्य. आजपर्यंतच्या आयुष्याचं पुस्तक कवयित्रीच्या डोळ्यांसमोर असतं. अलंकार, प्रतिमा, प्रतीक याचा गुंता बहिणाबाईच्या काव्यात नाही. मनातलं मनापासून सांगताना स्वतःशी पारदर्शक आणि प्रांजळ राहते आणि म्हणून दृष्टांत दाखल्यातही ती अडकत नाही. वस्तुस्थितीची जाणीव किती स्वच्छ, किती निरागस आणि कोणत्याही कृत्रिम प्रसाधनाचे लेप न लावता असू शकते का, तर असू शकते हे समजून घेण्यासाठी बहिणाबाईंच्या अंतःकरणातल्या तळपाण्याजवळ जाता येतं. प्रसादासारखं हे पाणी ओंजळीत घेताना या नितळ पाण्याला जीवन का म्हणतात हे तिथे उमजतं. बहिणाबाईंच्या याच निर्मळ पाण्यातील गुलाबी शुभ्र स्वर कमळात रुंझुन आहे तशी खोलवर जाणवणारी जगण्याची झिंझिणही आहे. साऱ्या स्त्रिया योगिनी नसतात, बहिणाबाई सुद्धा नाही. मात्र नात्यातली कोवळी रेख कळते तिला. खुल्या दिल्याच्या आहेत, मिस्किल शैलीत समजावून सांगणाऱ्या आहेत, तरी आपलं घर घराचा उंबरा कसोशीने उरात जपणाऱ्या आहे. मराठी साहित्य सृष्टीचा विचार करता त्यावेळी अनेक कवयित्री आपलं स्थान बळकट करण्यासाठी सातत्याने धडपडत होते. मात्र या सभोवतालच्या गर्दीत काहींचं वेगळेपण वैशिष्ट्यपूर्णपणे दिसत होतं. प्रसिद्धीसाठी स्वतः कोणताही प्रयत्न न करणाऱ्या बहिणाबाई आपल्यासाठी आदर्श आहेत. आपल्या काव्याच्या गुणसौंदर्यासह पुन्हा पुन्हा त्या अधोरेखित होत राहतात आणि पिढ्यानपिढ्या होत राहतील. बहिणाबाईंच्या काव्याचा अभ्यास करताना त्या मानसशास्त्राच्याही जाणकार होत्या का असे म्हणावे लागते. त्यांच्या साहित्यातील रंग संवेदना पहा. आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याचा कॅनव्हास व्यापून टाकणारे रंग. रंगज्ञान होण्याकरिता प्रकाश, डोळा आणि मेंदू यांची आवश्यकता असते हे वैज्ञानिक सत्य आपण जाणतो. मात्र कवयित्रीने शब्दांकित केलेल्या रंगांवरील प्रीती भावनेच्या रंगफुलांचं उमलणं पाहता आणि त्यातील सुवासिकता लक्षात घेता रंगज्ञान होण्यासाठी हृदयालाही मध्यस्थी करावी लागते असं म्हणता येईल. बहिणाबाईंसारखी कवयित्री आपल्या सर्वांसाठी खरोखरच आदरणीय आहे. या कवयित्रीने दिलेलं हे अनमोल अक्षरधन आपण जपूया आणि कृतज्ञतेसह पुढच्या पिढीकडे सोपवूया. बहिणाबाईंच्या गाण्यांची भाषा ही लोकगीताप्रमाणे बोलीभाषाच आहे, पण त्यांच्या भाषेला खास ढंग आहे तो लेवा बोलीचा. त्यांची भाषा आहे मराठीच, परंतु तिचा घाट वऱ्हाडी आणि थाट अहिराणीचा. ही भाषा सीमेवरील भाषा आहे. त्यामुळे वऱ्हाडी आणि अहिराणी या दोन्हींचाही बहिणाबाईंच्या काव्यभाषेवर प्रभाव आहे. संकटाच्या वेळी खचून न जाता दृढ राहण्याची वृत्ती, अपार कष्ट करण्याची जिद्द हे गुणवैशिष्ट्य बहिणाबाईंच्या ठायी होते आणि अचानक आलेल्या वैधव्याच्या वेळी हेच त्यांच्या कामी आले. आत्मसंवादाच्या लयीत बहिणाबाईंनी आपल्या दुःखाचा निचरा केला. त्यातून त्यांना आत्मसुखाची पाऊलवाट गवसली. अहिराणी भाषेचा हा नवा अलंकार, यामुळे मराठी काव्यसृष्टी स्थिमित झाली. प्रपंच, विज्ञानाची सखोल समज बहिणाबाईंच्या काव्यातून व्यक्त होते. जीवन जाणीवेचं बहिणाबाईंचं प्रगल्भ आकलन न्याहाळण्यासारखं आहे. मिताक्षरात व्यापक जीवनाशय त्या अगदी सहजपणे मांडतात. बहिणाबाईंचं काव्य जीवनाशय समजून घेण्यासाठी बहिणाबाई चौधरी वाडा या त्यांच्या जळगाव येथील घरीच त्यांच्या आठवणींचं संग्रहालय स्थापन करण्यात आलं. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट याविषयी माहिती देत आहेत त्यांचे पणतू आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी. कवयित्री बहिणाबाई चौधरी हे साहित्य सृष्टीतील आदरणीय व्यक्तिमत्व. सर्वांच्या काळजावर कायमचं कोरलेलं हे अक्षर साहित्य. शालेय असो व विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकात पिढ्यानपिढ्या असणाऱ्या वंदनीय कवयित्री. बहिणाबाई ज्या घरात राहत होत्या ते घर बहिणाई स्मृती संग्रहालयाच्या रूपाने नावारूपास आले आहे. बहिणाबाई या घरात 1893 वयाच्या 13व्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी लग्न करून आल्या. तेव्हापासून शेवटपर्यंत त्या या घरातच होत्या. बहिणाबाईंचं कृतिशील तत्वज्ञान इतकं श्रेष्ठ होतं, पिढ्यानपिढ्या अमृताची शिदोरीच झाली. जळगावच्या विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. बहिणाईंनी निर्माण केलेलं काव्य लेवा गणबोली या खानदेशी बोलीतील असून माहेर, माणूस, सासर, संसार, कृषी जीवन, कष्ट, कर्तव्य, निसर्ग, ईश्वर, अध्यात्म, दैवतांच्या नातेसंबंधातील माणसांचे जगणे असे अनेक विषय या कवितेंचे आहेत. बहिणाईंना नित्य उपयोगी ठरणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा संग्रह बहिणाई स्मृती येथे केला असून हे सर्व साहित्य बहिणाबाईंचे पंतू पांडुरंग चौधरी व त्यांच्या पत्नी पद्माबाई चौधरी यांनी सांभाळून ठेवले होते. यामध्ये स्वयंपाकासाठी लागणारी मातीची, तांब्या पितळाची भांडी, घरोटा, पाण्याचा डब्बा, बटलोई, तवा आणि चुला, भाकरी बनवण्याचे पायल म्हणजेच परात, टोपले, मुसळ, समई, कंदील हे सर्व आहे.
बहिणाईंच्या वापरातील वाहना म्हणजे चप्पलही असून पत्र्याची पेटी ज्यामध्ये सोपानदेवांनी बहिणाईंचं जे काव्य आहे ते लिहून ठेवलं होतं त्या पेटी सुद्धा इथं आहे. शेती अवजारांमध्ये विळा, कोयता, दाभण असे साहित्य आहे. बहिणाबाईंची वास्तू त्या असताना ज्या स्थितीत होती अगदी तशीच जतन केली जात असून वेळोवेळी येथील लाकडी खांबांना बेल तेल देणं, वस्तू आणि वास्तूला कीड लागू नये म्हणून फ्युमिगेशन हे आवश्यक तंत्र उपयोगात आणले जात आहे. बहिणाबाईंच्या जयंती पुण्यतिथीला वाड्मयीन उपक्रमांचे आयोजन केले जाते. कवी संध्या, काव्य वाचन, काव्य स्पर्धा, भाषणं, व्याख्याने आयोजित होतात. आजवर अशा कार्यक्रमांना तसेच बहिणाई स्मृतीला अनेक नामवंत साहित्यिक, संशोधक, वाचन संस्कृती जोपासणारे वाचक, अनेक शैक्षणिक संस्थातील विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी यांनी भेटी दिल्या आहेत. बहिणाबाईंच्या परिवारातील वारसदारांची भेट घेण्याची आणि त्यांच्याशी बहिणाईंविषयी चर्चा करण्याची जिज्ञासा येथे सर्व लोकांची पूर्ण होताना दिसते. ट्रस्टतर्फे ₹51,000चा बहिणाई सर्वोत्कृष्ट कवयित्री पुरस्कार नियमित प्रदान केला जात असून अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. बहिणाई या माहितीपटाची सुद्धा निर्मिती ट्रस्टद्वारे करण्यात आली. या बघा बहिणाई स्मृतीला भेट द्या. बहिणाबाईंनी वर्णिलेला, त्यांच्या मनात रुजलेला आणि मुख्य म्हणजे जगभराच्या महाराष्ट्रीयन जनमानसापर्यंत पोहोचवलेला परिसर म्हणजे खानदेश आणि या भागात असलेलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. या विद्यापीठाला बहिणाबाईंचं नाव दिल्यानं अहिराणी आणि खानदेशी संस्कृतीतल्या आपुलकीचा वारसा नव्यानं उजळत राहील. आत्ताच आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. माले शिकवी ते बोली. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.